चला काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. जे आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. आदरणीय सावतगावचे युवा उद्योजक किरण शेठ म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी छत्रपती पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. चला सर्व जे सन्मानात जे आहे ते आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करूया. जो आपण टॉस बॉक्स पाहत आहोत तिकडे सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि किरणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. नेहमीच योगदान मिळत असतो. सावध स्पर्धा असल्यावरती चांगला पाठिंबा त्यांचा आयोजकांचे पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. छत्रपती पाटील म्हणजे शुभ असते आपण आज सन्मान इथं मात्र संपन्न करतोय. चला एकीकडे पाहू शकाल पहिल्या पडतीला शेवटचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. श्रीगणेश जांभूळपाडा संघाने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जानुसपूर इताडे ब संघाच्या अगेन्स्ट त्यानंतर पाहू शकले या ठिकाणी या सन्माननीय रवीजी दलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपणही या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहत होतो मित्रांनो. एकविरा चषक 2026 आणि आज पाहुण्यांची मांदी आली. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहू शकले या ठिकाणी मान्यवरांच्या येण्यानं फुलून गेलाय आणि त्यामध्ये रवी दलवी यांना आपण सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान शिवसेनेचे शाखा प्रमुख सावतचे नवनाथजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. नवनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा आपण पाहत आहोत. एकविरा स्पोर्ट्स सावत संघाच्या वतीनं 3 दिवसांचा हा सावतकरांचा उत्सव आर के क्रीडांगणावरती आपण अनुभवतोय. त्यानंतर विजयजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. विजयजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि या नवनाथजी पाटील आणि विजय पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ही सावत गावातील A1 जोडी आहे. तुम्ही कधीही पहा जिथे नवनाथ पाटील तिथे विजय पाटील आणि असायला पाहिजे. त्यानंतर आतिश पाटील आपल्यामध्ये आलेले आहेत. युवा उद्योजक. चला त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. चला आतिश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण पूर्णपणे फोकस करूया या चालू सामन्याकडे. थँक्यू. जानूस्पोर्ट इताडे बी आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही पाहतायत लढत सुरू आहे ती श्री गणेश जांभूलपाडा. बाउन्सर होता. चांगला बाउन्स प्राप्त करत असताना बॉल मागे विकेट कीपरकडे निघून गेला. डॉट बॉल येतोय. जिथे टॉस जिंकला होता जांभूलपाडा संघानं मला वाटतं की फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. मागचा सामना अगदी डोळ्यांसमोर येतोय. मुठवळ संघाच्या झालेल्या चुका शेवटच्या क्षणाला आणि आमनेपाडांनी मिळवलेला विजय या स्पर्धेमध्ये. एक सन्मान आहे. सन्माननीय रक्षणजी भोईर. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण आणि सन्माननीय बलिरामजी बारशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी छत्रपती पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण बलिरामजी बारशी यांना मात्र सन्मानित करा. काका या आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे या स्पर्धेच्या वतीनं. आज मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे आपण पाहतो योगी सर या स्पर्धेला सतीच्या भेट देण्यासाठी एकविरा चषकामध्ये. सन्माननीय रक्षणजी भोईर यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आपण करूया सन्मानित. हो क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. काय सुरुवात पाहतोय पॉवर प्लेमध्ये या किरण स्पोर्ट आय थिंक श्री गणेश जांभूलपाडा संघाची.
कारण यापूर्वी आपण या संघाला किरण स्पोर्ट या नावानं सुद्धा मात्र सातत्याने खेळताना पाहिलेलं आहे. रक्षणजी भोईर यांना आपण सन्मानित करूया. छत्रपतीजी पाटील आपल्या शुभ हस्ते आज सन्मानित संपन्न करा. आज भरपूर संख्येने मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे साबाद गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या स्पर्धेला भेट देत आहेत. कारण समीर आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. हो, अंतिम दिवस आणि हे क्रिकेटचे चाहते ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे, ते आवर्जून या स्पर्धेला सदीच्या भेट देताना आपण पाहतोय. परंतु सध्याची स्थिती विशाल पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट, एक सक्सेसफुल ओव्हर आणि येथे सन्मान पाहुण्यांना आपण येथे सन्मानित करत आहोत. एकविरा चषक साब 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय श्रीगणेश जांभूलपाडा संघाच्या संघनायकाने घेतला होता ते निकेश लियन तो मात्र पहिल्या षटकामध्ये विशाल पाटील योग्य ठरवलाय. आणि आता दुसऱ्या षटकाला पाहू शकेल या ठिकाणी ओमकार लिय इथे मात्र सुरुवात करतोय. बॅटर पाहू शकेल तिसऱ्या क्रमांकावरती आला बालाकडे क्षमता चांगली आहे, परंतु त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल आणि जरुरी इथून मयूरला चांगली साथ त्याला द्यावी लागणार आहे. ओमकार लिहे सेकंड ओव्हरमध्ये भरपूरदा आपण ओमकारला ॲज अ कॅप्टन पाहिलं आणि आजही मला वाटतं तो संघाचं नेतृत्व करतोय. चांगला लेग ब्रेक बॉलर आहे, फुल लेंथ बॉल होता आणि मागे थोडीशी चुकी होताना आपण जरूर बघतोय, परंतु धाव मिळणार नाहीये. जी चूक रणजित पाटीलकडनं झाली, फक्त बॉल कलेक्ट करायचा होता. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा स्थिर आहे. 5 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावला. विशालला सफलता मिळाली आहे. परफेक्टली त्रिफला उद्ध्वस्त केला होता विशाल पाटीलनं. हो यावेळेला हवे ते बॉल ऑन साइडला खेचलाय विशाल. बॉल खाली पोहोचतोय. व्हॉट एक्सलंट टेकन. टाळ्या वाजतात त्याच्या या झेलसाठी. रनिंग कॅच. फलंदाज होतोय बाद. कॅच ऑफ द मॅच. आणि तुम्हाला एखाद्या संघाला जर एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करायचं असेल तर समीर फिल्डिंग डिपार्टमेंट हा फार महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे. आणि त्याच फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून मागील सामन्यामध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला. परंतु ती चूक आता मात्र जांभूलपाडा संघातील खेळाडू करत नाहीत. कारण विशालला माहिती आहे पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि येणाऱ्या काही दिवसानंतर समीर तुम्हाला श्रीगणेश जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून एक मोठा बिग शो पाहायला डे नाईटच्या स्वरूपात ती स्पर्धा असेल. श्रीगणेश चषक 2020-26. क्या बात आहे. अनेक साऱ्या स्पर्धा तुमच्या भेटीशी येत आहेत. अनेक डे नाईटच्या स्पर्धा देखील आमनेच्या क्रीडांगणावर देखील एक डे नाईटची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. मला वाटतं सुरेश दळवी साहेबांच्या वतीने ती स्पर्धा असेल. त्यानंतर ALPL असेल आणि देवरूखमध्ये देखील एक डे नाईट स्वरूपाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे पहा चषक देवरूख लगेचच ग्रामीण टेनिस क्रिकेटनं आपल्या समोर आणलंय. कारण त्या स्पर्धेचा ग्रामीण टेनिस क्रिकेट एक श्वास आहे असं म्हणावं लागेल. कारण त्या स्पर्धेचं चित्रीकरण तुम्हाला याच वाहिनीच्या माध्यमातून केलं जाताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. स्विंग अँड मिस. अगदी डोल्यांच्या समोरून चेंडूला वलवलंय आणि मात्र पावशेला या ठिकाणी लेग ब्रेक कटारचा वापर केला आणि चेंडू मात्र पावशेला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय हर्षद पारदीच्या. परंतु या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र चॅलेंज केलंय. रिव्ह्यू इथे मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि आता मात्र कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच आहेत. जोर पाणी करतील. परंतु काय चेंडूला वलवलाय त्या ठिकाणी. वाह वाह भाई वाह. इट्स फेअर बॉल. काल योगी सर तुम्ही ISPLचा सामना बघितला असेल. अनिल चौधरी सरांचे ते निर्णय खरोखरच जसा बॅटर शफल होतो थोडासा अधिक मार्जिन वाढतो गोलंदाजासाठी आणि ॲक्युरेसी त्यांच्या निर्णयामध्ये बघितली. एक्झॅक्ट जिथे बॅटर जी पॅरलल लाईन असते बॅट जिथे आपण म्हणजे आपल्या भाषेमध्ये बॅट टेकतो ना त्या लाईनच्या बाहेर जाऊन जर अधिक बाहेर निघला ना तर तो बॉल वाईट दिला जात नाही. आपण कालच्या ISPLच्या मॅचमधून नक्कीच ते शिकलो. इथे पंचांचा इशारा येतोय. चौकार चांगला फटका आला आणि डेफिनेटली गोलंदाजांसाठी थोडाफार असणं गरजेचं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय ना आता सध्याच्या घडीला शफल होणं हा ट्रेंड बनलाय. प्रत्येक बॅटर जवळजवळ 6व्या ते 7व्या स्टंपला उभा राहतो. बॉलरसाठी मार्जिन कमी होतं आणि तिथे जास्तीत जास्त रन्स होत असतात. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला साठी भरपूर काही शिकण्यासारखी गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मित्र म्हणतो की प्रत्येक खेळाडूने ती स्पर्धा आवर्जून पाहावी जेणेकरून आपल्याला त्या स्पर्धेच्या माध्यमातून अजून काही रूल्स रेग्युलेशन मात्र या ठिकाणी त्याची मात्र जाण होऊ शकते. ओंकार पुन्हा एकदा मात्र पहा
चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी फटका आय थिंक लेट ग्लास करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चला बॅटकडे असेल तर स्ट्राईक रुटेड असेल याची आपण नोंद घ्या. अदरवाईज कुठल्याही सिंगलवरती तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकत नाही. परंतु इथे हलकासा चेंडूचा मात्र संपर्क आपण होताना पाहिला. सिंगल धाव. पुन्हा एक चांगला चेंडू. आपण मागील काही 2-3 वर्षाचा ओमकारचा खेळ पाहिला असेल तर एक्झॅक्टली ओमकार एक वेगवान गोलंदाज होता. परंतु या न्यू सीझनला जशी सुरुवात झाली ओमकारच्या या खेळामध्ये भरपूर आपण बदल पाहिला आणि तर मात्र तो स्विंगिंग गोलंदाजी हाताळण्यासाठी मात्र या ठिकाणी वारंवार प्रयत्न करतो आणि अनेक स्पर्धांमध्ये तो सक्सेसफुल राहिला. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न आणि पाहू शकाल दोघांनी सुरुवातीला विशाल पाटील, दुसऱ्या षटकामध्ये ओमकार इकॉनॉमिकल स्पेल हाताळले. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या विशाल पाटील खर्च केले होता 5, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये ओमकारनं खर्च केला एकूण 2. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद फक्त 7 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत आणि विशाल पाटील आता मात्र या ठिकाणी कंटिन्यू ठेवलाय. एक चांगली कॅप्टनशिप इथे मात्र आपण पाहत आहोत. थोडंसं आपण करीशी करूया कारण या षटकामध्ये एक चौकार सुद्धा आलाय. थोडं करीशी नाही कारण आमचं लक्ष जे आहे आमचे युवा स्कोरर आहेत त्याचं मात्र थोडंसं लक्ष विचलित होतं. म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10 फलकाचे धाबा जर पाहिले आपण 10 आहेत. तिसरं षटक. गोलंदाज विशाल पाटील. फुल टॉस वेगवान होता. कनेक्शन प्रॉपर नाही. चेंडू चालला अगदी ऑन साईडला वेगानं मात्र पोहोचतायत त्या ठिकाणी आकेश पारदी. चेंडूला उचलतायत तोपर्यंत सिंगल धाव. विशाल पाटीलकडे गोलंदाजी पुन्हा देणं कॅप्टनचा एक योग्य निर्णय म्हणावा लागेल. कारण योगी सर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने त्यानं लाईन दाखवली, लेंथ ज्या पद्धतीने मेंटेन ठेवली, त्याचं हे दुसरं षटक बनतच होतं आणि गुड कॅप्टन्सी ऑल्सो. कॅप्टननं जो निर्णय घेतलाय, कमी गतीने टाकला बॉल, थोडासा बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफचा फिल्डर नाहीये, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतात. सेकंडचा कॉल. थोडंसं हेजिटेशन जरूर पाहायला मिळालं आणि इथे एक्झॅक्ट आता ओव्हर थ्रोची धाव मिळेल. वाईट थ्रो पाहायला मिळाला. डिक्लेअर झोनच्या माध्यमातून ही धाव मिळेल. एक्स्ट्रा 1+1 2 धावा स्कोर कार्डवरती आता जोडल्या जातील. निवृत्ती होते त्या ठिकाणी. असं वाटतं की आता मात्र निवृत्ती घेण्याची वेळ आली की ज्या अनुषंगाने मात्र त्याच्या माध्यमातून फेकी पाहायला मिळाली. एका धावेला फार महत्व आहे मित्रांनो आणि त्या धाब्याचं महत्व आता मात्र जाऊन विचारा तुम्ही मिठवल संघाला, जरूर ते उत्तर देतील. बिलकुल. एकेका धावेचं महत्त्व खूप मोठं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अशा अनेक मॅचेस आहेत. आपल्याकडे सुपर ओव्हर मेथड नाही आहे किंवा बॉल आउट नाही आहे, क्लीन रनचेस आहे. अन्यथा तुम्ही योगी सर कल्याण डोंबिवलीमध्ये जर गेलात ना, तिथे एकेका धावेसाठी आणि एकेका विकेटसाठी झुंज होते. कारण तिकडे कसं आहे ना की विकेट बेनिफिट असतो आणि टॉस बेनिफिट असतो. हो जरूर. सामना जर टाय झाला तर प्रथमतः विकेट्स पाहिले जातात आणि त्याच्यानंतर टॉस फार महत्त्वपूर्ण असतो. परंतु समीर याच्यामध्ये काय असतो की आपल्याकडे आज वेल प्रत्येकाच्याकडे कमी असतात. त्याच्यामुळे मात्र हे चेस कंपल्सरी आपण पाहतोय ज्याच्यामुळे वेलसुद्धा जास्त खर्च होत नाही आहे. परंतु इथे जबरदस्त वेगवान चेंडू आणि चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. जरूर. परंतु ALPLला सुपर ओव्हर मेथड डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतो. कारण या असोसिएशनची ती प्रीमियर लीग पर्व 3रं तुमच्या भेटीस येणार आहे. लवकरच आता ऑप्शनची डेटसुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईन बाउन्सर. ओ चांगला बाउन्स होता. पण बाउन्समध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. चांगला खांदा यूज करतोय. मसल डिलिव्हरी फ्रॉम विशाल. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर पुन्हा एकदा. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वायरी घेऊन येताना ज्या प्रकारे आखुडी देण्याचा प्रयत्न केला. ओ तिकट बाउन्सर अगदी नाका जवळून जाणारा बॉल. विशाल कमी गतीने टाकलाय. स्लो बॉल लेग कटर. ब्युटिफुल लेग कटर स्टॉक बॉल. व्हेरी नाईस व्हेरिएशन्स. जबरदस्त त्या ठिकाणी व्हेरिएशन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वर्सटाईल हा बॉलर आहे आणि व्हेरिएशन्स त्याच्या माध्यमातून वाव. स्लो कटर होता. अगदी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टप्पा पडला. ऑफ समोर हा बॉल पडला आणि तिथून थोडासा बाहेर मूव्ह होत असताना डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॉल थोडासा ब्रेक होऊन आलाय. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव आले त्यांनी याचबरोबर. 3 षटकांचा केस संपला. हे पहा पुन्हा एकदा लेग कटर होता. थोडासा ब्रेक होत असताना बॉल आला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, स्विंग कापायचा होता परंतु बॅट
बॅटरने ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केला त्याहून जास्त बॉल उसळी घेणारा होता. आणखी एक डॉट बॉल आला आणि याच ठिकाणी विशाल पाटीलचा काय स्पेल पाहायला मिळालाय. 2 षटकांमध्ये 8 डावा, 1 गडी त्यानं मिळवलाय. म्हणजे ज्या अनुषंगाने आपण पाहतो की एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगात आता मात्र जानूस्फोट इताडी बस सकाळी फलंदाज धावांसाठी मात्र या स्पर्धेमध्ये तडफडत असताना तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहत आहोत. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आणि विनंती असेल की आपण दोन्ही टीमला सज्ज राहा. एकवीर स्पोर्ट सावध विपक्षचे जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले अशी लढत तुम्हाला मित्रांनो पुढील पाहायला मिळेल आणि तो सामना प्रत्येकी 4 षटकात असेल याची आपण नोंद घ्या. येस, नेक्स्ट मॅच. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. 4थं षटक आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुमित. 4थ्या षटकामध्ये सुमितचा वापर करण्यात आला. श्री गणेश जांभूलपाडा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना दिसला नाहीये. सुमितनं आल्या आल्या थोडंसं कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशेवरती नियंत्रण नाही आणि व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला. स्कोर एका धाव्याने पुढे 14 या आकड्यावरती. पहिला सामना जसा योगेश्वर तो स्कोर पाहिला त्याच प्रकारे असं वाटते की हा सामना देखील थोडंसं कमी धावसंख्येचा पाहायला मिळेल. हो जरूर आहे याचं कारण आज जांभूळपाडा संघाच्या वतीने गोलंदाजी लाच जबाब पाहिले आपण. शॉर्टेस्टा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. आज साहिल पारधी या प्लेइंग 11मध्ये आहे. त्याने सुद्धा मात्र आयुष्याच्या नवीन सुरुवातीला सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे सेकंड इनिंग, परंतु ती इनिंग फार कठीण असते. या समीर थोडंसं सांभाळून ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला पुन्हा मिडवी केला. क्षेत्ररक्षक पुन्हा आकेश पारधी चेंडूवरती झेपावले. म्हणजे आज आपण पाहतो ना की ज्याप्रमाणे समीर गोलंदाजी झाली ना त्या अनुषंगाने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं आहे. येस येस, कॅप्टन ची दाद द्यावी लागेल. मी अगोदर देखील सांगितलं ना की विशालनं दबाव टाकलाय, त्याच्यामुळे त्याला कंटिन्यू ठेवला आणि त्याच्यानंतर फील्ड प्लेसमेंट गोलंदाज काय टाकणार आहे त्यानुसार तुम्हाला फील्ड प्लेसमेंट देणं गरजेचे असते आणि ती फिल्डिंग आता या ठिकाणी देत असताना फ्लाईट देण्याचा प्रयत्न. फ्लाईटमध्ये बीट जरूर झाला परंतु दिशा नियंत्रित नव्हती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, मिळेल एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा एकविरा सावध दुसऱ्या फेरीमध्ये ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि हळूहळू त्यांचे पाठीराखे आता या स्पर्धेकडे येताना. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ कटर होता यावेळेला. सुमितचा विचार केला तर जास्त वेगाचा येस बाउन्समध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. चला डगआउटमध्ये थोडंसं आपण पाहतो की आरडाओरडा सुरू आहे. नाही याचं कारण की धावा वेगाने येत नाहीत. चला लगेच आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करा. सुमित पुन्हा मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. आज प्रत्येक गोलंदाजाने मात्र टिचून मारा केलाय. ओ या ठिकाणी पहा मोये मोये पाकफुटला गेले. चिनू चिल्ले तो ते ऑफस्टिकला अरे चिनू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे जसा नावाच्या पुढे समीर बस शब्द जो आपण पाहतोय त्या अनुषंगाने मात्र खेळ आतापर्यंत राहिलाय जानूसपूर इताडी संघाचा. नाही परंतु ब शब्दाचा ट्रेंड मोठा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर. गोरसे ब, गोठेगर ब, वडवली ब, भावाळे ब अशा अनेक नामांकित संघांना तुम्ही पाहिलाय. जयदुर्गा बी कोण विसरणार, ज्यानं भिवंडीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर मोठं केलं. परंतु त्या संघाने मात्र त्या ब शब्दाचा मात्र चांगला वापर केला. त्या अनुषंगाने मात्र ते खेळ ते साकारत राहिले. परंतु आज जानूसपूर इताडे ब संघ आपण पाहतो की पूर्णपणे या ठिकाणी सास पडतोय आणि पावसाला आता मात्र चेंडू पुन्हा चला डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स. सुमित पुढचा बॉल हो पुन्हा आखोडी दिली आहे. हो यावेळेला मात्र व्हाईट बॉल. परंतु योगी सर हे विसरून चालणार नाही. आज जानूसपोर्ट इताडेनं एक सर्वात मोठा शो म्हणजेच विनामूल्य प्रवेश देत असताना या असोसिएशन अंतर्गत ठेवला होता. हो परंतु ही स्पर्धा विनामूल्य नाही आहे हे आता मात्र त्यांना लक्षात घ्यावं लागेल. आणि चेंडू पाहत पुन्हा मात्र चालला विकेट किपरच्या हातामध्ये अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र निघून गेला. आणि त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता DRSची मागणी केलेली आहे की अंपायर्स कॉल आहे. चला आता मात्र पाहू शकाल की जो बाउन्सर आहे तो आता मात्र बॅटरच्या रेसच्या अगदी बाहेर आहे की नाही की योग्य बाउन्स तिथे मात्र पाहायला मिळेल. आणि आता ते चेक करता असताना आमचे तिसरे पंच कंट्रोल रूममध्ये एक्झॅक्टली आहेत. इट्स अ फेअर बॉल.
टीम अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे, कारण बॅट पूर्णपणे बॉडी डाऊन करून खेळताना दिसला आणि दॅट्स वाय आपण पाहिलं तर पूर्णपणे बेंड होता बॅटर, अगदी गुडघे त्याचे पाहिले तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. तेच टी व्ही अंपायरचं म्हणणं देखील होतं आणि त्याच्याचमुळे फेअर बॉल घोषित करण्यात आला. योग्य निर्णय ऑफिशियल पंचांच्या वतीने सुद्धा मात्र देण्यात आला आणि तिसऱ्या पंचाने सुद्धा मात्र तोच निर्णय या ठिकाणी पोहोचवलाय आणि 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना या ठिकाणी फलक्यावरती फक्त दाबा 19-24 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे पाहिला आणि तर शेवटचे 6 बॉल हातात गोलंदाज निवृत्ती सज्ज झालाय. स्लोअर वन बॅटची लिडिंग आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये कॉट बँड फलंदाज झाला या ठिकाणी बाद. लागणारा तिसरा धक्का टीम इताडे संघाला, कारण इथून रेअरली आपण एखादा संघ पाहतो की त्या संघामध्ये एखादा स्पिनर असेल, परंतु जांभूलपाडामध्ये मला वाटतं की स्पिनर गोलंदाजांची खाण आहे. ज्या प्रकारे तुम्ही ओमकारला पाहिलं, सुमितला पाहिलं आणि तर निवृत्तीनं देखील त्याच प्रकारे गोलंदाजी सुरू केली आहे. बघा तिसरा स्पिनर आहे, जसं की कल्याणमध्ये तुम्ही वाडेकर संघाला पाहता, अगदी गोलंदाजांमध्ये त्यांचा एक बॉलिंग अटॅक जो आहे तो मोस्ट ऑफ स्पिनर त्या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि आज जांभूलपाडामध्ये हो निश्चितपणे आणि आज तिन्ही स्पिनर या ठिकाणी अगदी मागणी राहिली आहे इताडे संघासाठी असंच म्हणावं लागेल. हो इथे फुल टॉस कॅप्टन आलाय आता मात्र बॅटिंग करण्यासाठी, ऑनसाइड टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु हा प्रयत्न या ठिकाणी अनसक्सेसफुल असेल. परंतु फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. कॉलिंगमध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली होती, कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि तिथे मोठा फटका बसत असताना टीम जानूसपोड इताडे बी संघाला. जानूसपोड इताडे ए संघाची मॅच आपण पहिल्या दिवशी पाहिली होती, जिथे अक्षय सुरेकरनं सुरेख गोलंदाजी केली होती. पायफर कंप्लीट करणारा तो गोलंदाज ठरला होता आणि पहिला मेडन ओव्हर सुद्धा मात्र त्याच्याच वतीने पहिला एकाच ओव्हरमध्ये 4 सफलता त्याने मात्र प्राप्त केल्या होत्या. परंतु त्याच गावातील ब संघ पाहतोय जगनशेठ पाटील साहेबांचा संघ. फुलर लेंथ होता, जागेवरून केल्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी काबू कॉर्नरला. हो दुरीचा प्रयत्न, फेकीला जबाब, परंतु विकेट किपर कडून घडली चूक आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच अनुशासनानं मात्र या ठिकाणी धावांचा मात्र या ठिकाणी धाबा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या 3 धाब्यांच्या साह्यानं संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धाबा. चला आता लेफ्टी बॅटर आलाय, त्याच्यामुळे पाहू शकाल फिल्डिंगच्या डिपार्टमेंटमध्ये थोडीशी आपल्याला या ठिकाणी बदलाव पाहायला मिळते. ऑन साईडला तब्बल 4 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, कावू कॉर्नरला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल, स्टेट लॉंग ऑनला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आहे अकेश पारतीच्या रूपानं. मिड ऑफला तुम्ही विशालला पाहू शकाल आणि चेंडू मात्र पहा पुन्हा मात्र या ठिकाणी आय थिंक निवृत्तीचा विचार समीर केला तर दोन्ही चेंडू तो मात्र बोलू शकते. ऑफ ब्रेक, इन स्विंगर. अगदी बरोबर, हा कटर होता, ऑफ ब्रेक जरूर होता, परंतु तो डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर होतो आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. 23 धावा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं की सावध संघासमोर 25 लक्ष दिलं होतं जय सावरदेव किरोलीनं आणि आता इथून लोवेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळेल का, कारण 24 धावा धावफलकावरती लागल्यात. येस 25 धावा जय सावरदेव किरोली संघानं बनवल्या होत्या आणि इथे आता 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. निवृत्तीनं देखील जबरदस्त गोलंदाजी केल्यात, प्रत्येकी गोलंदाजानं जबरदस्त कामगिरी केली. म्हणजे आता या चेंडूवरती जो 25 धाबांचा लोएस्ट टोटल आहे तो आता मात्र इथे आता क्रॉस करेल का, आता हा प्रश्न इथे मात्र निर्माण होतोय. शेवटचा बॉल पाहू शकला या ठिकाणी टॉप एज आणि सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली. 25 धाबा आणि जे आपण सर्व जे गोलंदाज पाहतो ना समीर, हे सर्व सुरेश पारदे यांच्या अगदी छायेमध्ये घडलेले आहेत, कारण नेहमीच त्यांना ते मार्गदर्शन देत असतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुरेश पारदी या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगणेश जांभूलपाडा संघाला आणि स्पेशली या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या त्यांचं करूया. या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
क्या बात. आणि विशालच्या गोलंदाजीचं हायलाईट या ठिकाणी दाखवलं जाते. पा काय कटर होता, लेग कटर, त्याचबरोबर वेगवान, वेगामध्ये बदल, व्हेरिएशन सातत्याने विशाल पाटीलला दाखवलेत. आणि सुरेश पारधी म्हणजेच भिवंडीतील एक असा गोलंदाज ज्यानं फार पूर्वीपासून भिवंडीचं नाव या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फार पुढे नेलं. आणि ओपन क्रिकेट खेळणारा तो असा सुरुवातीचा एकमेव गोलंदाज होता भिवंडी तालुक्यामधून. JPच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील आपण ते ऐकलं होतं. आणि त्याच्या तालमीमध्ये जर तुम्ही सराव करत असाल तर जरूर तुम्ही एक दिवस नक्की क्षेत्र गाजवाल. चेक. तर पावचकर या ठिकाणी आमणेगावचे मयूरजी केणे आणि सावतगावचे हर्षदजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू कुमार महेंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला आयोजक संघ एकविरा सावत आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले अशी लढत आपण पाहणार आहोत. आणि हा सामना 4 षटकांचा आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. चला भावाले संघ कॉल देतोय. काटाचा कॉल आहे परंतु आला छापा. नाणेपैकी जिंकले या ठिकाणी संगण. पाटील या 2 मिनिट इकडे या. चला आपण टॉस विनिंग संगणकाला शीतपे देत आहोत. कोल्ड्रिंक्स आहे, स्प्राईट. रजनीकांत पाटील जे सावतचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा शीतपेल आपल्याला आहे. पाहुण्यांचे आभार. अरे चला आता तुम्ही स्पर्धेकडे फोकस करा. दिगंबर, टॉस महत्त्वपूर्ण होता. हो, टॉस तर खूपच महत्त्वाचा होता. पहिला सामना तुम्ही एकतर्फा जिंकला आणि आता माझा दुसऱ्या परीतील सामना सुरू होतो. या कारण तोही संघ जर पाहिलं तर एक सामना जिंकून आलेला आहे. तर त्या संघासमोर गोलंदाजी करणार की फलंदाजी करणार? गोलंदाजी करणार. दिगंबर, तुमची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे की गोलंदाजी ऑर्डर स्ट्रॉंग आहे? दोन्ही समतोल आहेत. असं काही स्ट्रॉंग नाही. कुरियन पाटील बॅटिंगसुद्धा चांगली करतो आणि बॉलिंगसुद्धा चांगली करतो. हाफ पिच मैदानावरती खेळण्याचा तुमच्याकडे अनुभव आहे? हो, कारण आमचे ग्राउंडसुद्धा हाफ पिचेस आहेत, त्याच्यामुळे जास्त अनुभव मला हाफ पिच ग्राउंडवरच खेळण्याचे आहेत. किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल? संघामध्ये काही चेंजेस नसणार आहेत आणि 35 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सेम टीम? हो, सेम टीम. ऑल द बेस्ट. सूरज, बॅटिंग आली तुमच्या वाट्याला, संतुष्ट आहात? नाही, फिल्डिंग पाहिजे होती. चला आता बॅटिंग आलेल्या वाट्याला काय प्लॅनिंगमध्ये बदल पाहायला मिळेल? हो, प्लॅनिंगमध्ये बदलच आहे कारण का जास्तीत जास्त धावा, कारण 40+ झाले ना तर मजा येईल खेळायला. म्हणजे तुमचा गोलंदाजावरती विश्वास आहे. त्यामध्ये कुठल्या गोलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत? 4ही गोलंदाजमधून अपेक्षा आहे कारण का एक बॉलर चांगला टाकून बाकीच्या बॉलर पण बॅक केला पाहिजे. तर 4ही बॉलरवर अपेक्षा आहे का त्यावेळी चांगली बॉलिंग केली आणि सामन्याच्या संघाला थांबवलं. आज पूर्णपणे सगळं तुमचा आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. तर गावकऱ्यांना एखादा सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून काय देण्याचा प्रयत्न आहे? पूर्ण तर संख्या नाही कारण का निखिल मामाची टुर्नामेंट आहे तिकडे त्या टीममध्ये खेळायला गेलं आहे, त्याच्यामुळं थोडासा संघ कमी आहे. परंतु म्हणतात ना हजीर तो वजीर. तर जे खेळाडू तुमच्याकडे त्यांच्यावरती तुम्हाला पूर्णपणे भरोसा आहे? हो नक्कीच, कारण का आम्ही 9 प्लेअर घेऊन त्या दिवशी सेमीफायनल केलो. 9 प्लेअरवर लास्टपर्यंत केलो होतो. तर आज पण तसंच केलो. क्या बात आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस जिंकला या ठिकाणी एकविरा सावत संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण आता ऑन गोईंग मॅचकडे. ओटीओ कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. 26 टार्गेट आणि सलामीची जोडी तुम्ही पाहतात. निकेशच्या सोबतीनं साहिलला आणि पहिल्याच बॉलवर निलेशच्या विरोधात आल्या त्या 2 धावा. वाह, काय सुरुवात पाहतो. आणि हो, यावेळेला समोर फोर्स केला. मिड ऑफला बीट करत असताना बॉल लॉंग ऑफ कडे आला आणि त्याच्यावरती मिळते ती एकच धाव. सिंगल न देखील मॅच जिंकू शकतो, सिंगल डबलनं आपण हा सामना जिंकू शकतो हे माहिती आहे आणि जरूर त्यानुसार खेळ आता मैदानात सुरू केला. 3 धावा धावफलकावरती येतात. 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव. निलेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट ड्राईव्ह करण्यात आल्या. एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो आणि तेथे मिळेल एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 4 धावा. 4 रन्स ऑन दी बोर्ड नाव. हा साहिल पारीला सलामीवीर म्हणून या ठिकाणी प्रमोशन दिले गेले. म्हणजे त्याच्या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि पाहूया कशा रीती तो मात्र खेळ साकारेल.
हो, चांगला चेंडू, बॉलर पास ड्राईव्ह मिळवला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. इष्ट्यांवरती निशाणा साध्य झाला असता तर आय थिंक चित्र काहीतरी बदललं असतं, परंतु दोघेही बॅटर सेफ आहेत आणि रिस्की धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. जरूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, रिस्की धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. एकेका धावेला भरपूर महत्व असतं. धावफलकावरती आता 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. निलेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट ना. डायरेक्ट हिटची गरज होती त्या ठिकाणी. 26 लक्ष, 26 टू विन. निलेश राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा यॉर्कर. गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय. एका धावेने स्कोर पुढे जाताना 5 वर, परंतु फलंदाजांना हवंय ना की सिंगलनं देखील आपण मॅच जिंकू शकतो. एखादा मोठा फटका मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने होईल, त्याच्यामुळे आता तो प्रयत्न त्यांनी केलाय. हो, निश्चितपणे, कारण लक्ष जास्त काही मोठं नाही आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी एक चांगली सुरुवात म्हणू शकतो या टीम श्रीगणेश जांभूलपाडा संघाच्या वतीनं. कारण प्रत्येक चेंडूवरती सिंगल जरी धाबा येत राहिल्या, एक्झॅक्टली आपण जर लक्ष पाहिलं तर 26 धाबांचा आहे आणि फलक्यावरती आतापर्यंत 6 धावा लागल्या गेल्या, 4 सिंगल आल्या, 1 दुहेरी पाहिली आणि शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्लेचा इथे मात्र शिल्लक आहे. राऊंड द विकेट याला रिव्हर्सचा फटका बाहेर काढला निकेश लिहेनं, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये जात असताना सिंगल धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विधाऊट लॉस श्रीगणेश जांभूलपाडा संघाने धावा जोडल्या गेल्या 7. 7 रन्स ऑन दी बोर्ड नाव. निलेशचं पहिलं षटक त्या ठिकाणी इकॉनॉमिकल आपल्याला बघायला मिळालं, परंतु आता 7च्या गतीने धावा जोडल्या तरी मॅच जिंकू शकतात श्री गणेश जांभूलपाडा संघ. कारण गोलंदाजांनी जवळजवळ योगी सर 70% विजय मिळूनच दिलेला आहे. कारण 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही एखाद्या संघाला 25 वर थांबवता, याचा अर्थ की तुम्ही जवळजवळ 80% मॅच जिंकली आहे. नाही, मी तर म्हणेन की 95% सामना तुम्ही जिंकलेला आहे. कारण इथून तुम्हाला पलटवारकडे फार कठीण आहे समीर. प्रयत्न करावा लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट्स जर इथून आल्या तर हा सामना इथूनही बदलू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला चमत्कार करावा लागेल. चमत्कार केला तर तुम्ही इथे 26 धावा डिफेंड करू शकता. तो चमत्कार, तो मिरॅकल या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? सेकंड ओव्हर बॉलर आता येतोय शुभम. राऊंड द विकेट. शुभमचा बॉल मागे चूक घडली आहे. विकेट कीपर कडनं आता चुकी होते. मागे बॉल डिक्लेअर झोन मध्ये जरूर येतोय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. एका धावेने 8 धावा. परंतु इथे आपण जर इताडे संघातील खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अजूनही पॉझिटिव्ह आहे. खास करून कॅप्टन पाहू शकला इथे गोलंदाजाचं प्रोत्साहन तो वाढवतोय आणि तुम्हाला नेहमीच पॉझिटिव्ह सोच तुम्हाला ठेवणं गरजेचे आहे. हो, इथे मात्र विकेट येणार का? शॉट मिडल फिल्डर तैनात, त्याने पकडला जाईल आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जांभूलपाडा संघाला फलंदाज निकेश लिये कॅप्टन माघारी परत असताना. बाउन्स घेणारा बॉल होता, अक्रॉस निघत असताना आणि किती जबरदस्त विकेट प्राप्ती केली. पहा, गोलंदाजाची मेहनत होती या विकेटमध्ये. अगदी लेंथ बॉल हिट केला, हार्ड लेथला, ताकद लावली होती या बॉल मागे. हुक करण्याचा प्रयत्न आणि बॅटची टॉप एज कोणत्या प्रकारे चूक केलेली नाहीये. शॉर्ट मिड विकेटला आहे. पहा, चांगला बाउन्स प्राप्त करताना बॅटरला प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळालं नाही आणि बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. पहिला धक्का लागला. 8 धावा धावफलकावरती असताना चर्चा आपण तीच करत होतो की विकेट्स घेतल्या, लागोपाठ फलंदाजांना बाद केलं तर या मॅचमध्ये तुम्ही पलटवार करू शकाल. आणि तो प्रयत्न इथून मात्र या ठिकाणी जानसपट इताडे संघातील गोलंदाज करावं लागेल. थोडंसं वेळ सुद्धा मला या ठिकाणी त्याचं भान ठेवायचं आहे, कारण आपल्याकडे आज मित्रांनो जास्त वेळ नाही आहे. आज 2 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत. न्यू बॅटर हर्षद पारदी आलाय, लेफ्टी बॅटर, संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. अनेक वर्षापासून पाहतोय की या संघाला ते डोनेशन देत आहेत. पहिली सफलता शुभमनं आपल्या संघाला मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली. आठ धावा
फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26चा पाठलाग सध्या सुरू आहे. हो, चांगला चेंडू बॉडीला ब्रश होणारा लाऊड अपील, फिंगर अप, सलगता दुसरा धक्का, दुसरी विकेट प्राप्त करून दिली शुभमनं आपल्या संघाला. आणि जसा फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच पावलाने त्याला माघारी जावं लागेल, कारण त्याची विकेट्स इथे मात्र प्राप्त केली. सन्माननीय बंटी दलवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. हा चमत्कार ज्याची आपण चर्चा सुरू ठेवली होती की अशा प्रमाणे विकेट्स तुम्ही जर इथे प्राप्त केले, डॉट पर्सेंटेज जर ते मात्र आपण जास्तीत इथे तर मात्र या ठिकाणी चेंडू हाताळले तर मात्र इथून तुम्ही 26 धावांचं संरक्षण करू शकता. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकेल. तुम्ही या नुकतीच एक टेस्ट मॅच पाहिली असेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, आणि त्या टेस्ट क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर 149 धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघासमोर होतं. फुल टॉस बॅट चिकाडा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चाललाय आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना लागोपाठ 6 चेंडूवरती 6 विकेट्स वेस्ट इंडिज संघातील गोलंदाज जोसेफनं प्राप्त केल्या आणि तो टेस्ट सामना अगदी ऑस्ट्रेलियाच्या अगदी तोंडातून तो घास हिसकावून घेतला. असा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही जर अशाप्रमाणे जर प्रयत्न चांगले केले तर मात्र इथे त्या धावांचं संरक्षण होऊ शकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. शतरक्षक आहेत डीपमध्ये, या दोरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये प्रयत्न चांगले राहिले आणि त्याच्यानंतर पहा विसफील्ड ओव्हरच्या रूपानं मात्र जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल धाव आपण पाहिली. म्हणजे तुम्हाला तो सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल आणि ते कार्य आता मात्र साहिल पारदी आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला फलंदाज सुमित ली करत असताना डबल धाव पाहिली आणि आता मात्र डबल फिगरमध्ये आकडा सुद्धा मात्र पोहोचलाय. 1-1-11 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. अजून विजयासाठी 15 धावांची गरज. जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न मिड ऑफचा शतरक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. साहिलच्या बॅटचा स्पीड पाहिला तर एक्झॅक्टली फार वेगाने त्याच्या बॅटचा फ्लो आहे. अगदी धूल उडाली एवढ्या जोडाने तो फटका त्याने खेचला होता, परंतु सिंगलच धाव त्या फटक्यावरती आपण पाहिली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये निलेशने धावा खर्च केल्या होत्या 7 आणि शुभमनं जबरदस्त मात्र गोलंदाजी हाताळली. 5 धावा खर्च करत 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. 18 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आणि त्या 18 चेंडूंच्या खेळामध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. पहिल्या फेरीतील सध्या आपण पाहतो या ठिकाणी शेवटचा सामना सुरू आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक मोठी मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकविरा सावध विपक्ष जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले. एका बाजूला महेंद्र पाटील यांचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला हनुमान तरे जे यवईचे उद्योजक आहेत त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु हा सामना जिंकेल कोण? जांभूलपाडा की इताडे, इताडे की जांभूलपाडा. शेवटचे 18 बॉल आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. गोलंदाज निलेशला कंटिन्यू ठेवलाय. स्वतः कॅप्टन आहे आणि कॅप्टन आपल्या संघाची जबाबदारी इथे आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. चला वेळेचं भान ठेवा निलेश, कारण हा मित्र आज वेळ नाही आपल्याकडे. प्लीज आमच्या सोबतीला पाहू शकेल पंकज नंतर ज्यांनी स्कोरिंगच्या भूमिकेसाठी आता मात्र जबाबदारी घेतलेली आहे सुजल आणि सुफलाम कामगिरी करतोय. त्याचं करू आपण स्पर्धेच्या वतीनं स्वागत. निलेश मार्गस होतोय. स्क्वेअर विकेट करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप सुद्धा होता, परंतु दोघांच्या मधून चेंडू मात्र लँडिंग झाला डिक्लेअर झोनमध्ये. धावलेला 1. साहिलला आतापर्यंत धाबा जर पाहिल्या तर सिंगल मध्ये जोडलेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही असा कॉन्फिडन्स लेवलचा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये. तो प्रयत्न त्याला मात्र करावा लागेल की एखादा चौकार किंवा एखादा षटकार त्याला मात्र या ठिकाणी मारून दाखवावं लागेल. त्यामुळे मात्र तुमच्या क्रमांकामध्ये सातत्याने मात्र या ठिकाणी
बदल होणार नाहीये. हो फक्त हवेत चीप केलाय, चेंडू हवेत, परंतु 3 फिल्डरच्या अगदी मध्ये लँडिंग झाला आणि त्यानंतर पाहू शकाल 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली. अगदी डोक्यावरती बर्फ जरी ठेवला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी हा समीकरण आता मात्र पूर्ण करण्याची क्षमता मात्र आपण या ठिकाणी पाहू शकाल जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून. आणि तोच प्रयत्न सध्या आपण पाहतोय. सिंगल डबल डबल सिंगल या धावेला आता मात्र या ठिकाणी प्राधान्य देत आहेत ते दोघेही फलंदाज. इथे चांगला चेंडू आलाय, पडल्यानंतर थोडंसं खाली सुधाराला थोडासा वेगवान चेंडू सुद्धा होता आणि अगदी या सुमितला बीट करून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. पहा विश्वास सुद्धा मात्र या ठिकाणी प्रोत्साहन वाढवतोय. कम ऑन बॉईज. अजून एक चांगला चेंडू, परंतु जी मेहनत गोलंदाज निलेशने केली त्या मेहनतीवरती पाणी पेटलं विकेट किपरनं. कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात ही धाव तिथे मात्र खर्च केली गेली. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. तुम्ही जर या धावा रोखल्या नाही तर मात्र आय थिंक जांभूळपाडा संघ मात्र एक्झॅक्टली विजयाच्या दिशेने मात्र इथे वाटचाल करू शकतो. या सिंगल धाव कंप्लीट, 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. अजून 10 धाब्यांची गरज आहे. हो इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चर्चा सुरू होती की साहिलच्या बाटमध्ये एखादा चौकार की एखादा षटकार येणार का, आणि आय थिंक तो आवाज त्याच्या कानावरती पोहोचला असावा आणि त्याचं चोख प्रत्युत्तर दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर मॅक्झिमम सिक्सर. आणि आता मात्र सामना खुला झालाय श्री गणेश जांभूळपाडा संघासाठी. करण्यात षटकाराच्या साईड 22चा आकडा फलक्यावरती पाहायला मिळाला. आणि त्या विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. हा साहिल पारधी आहे, तुम्ही जास्त वेळ त्याला मात्र शांत ठेवू शकत नाहीत. आणि दरम्यान साबतगावचे समाजसेवक गणेशजी पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ऑफिशियलला जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. आजचे अन्नदाते आहेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि ते मात्र पाहू शकाल पंचाचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धाबा इथे पाहायला मिळत आहेत. 24 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज. श्री गणेश जांभूळपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी सोमनाथजी पाटील आणि गणेश पाटील हे एवन जोडी आहे. आणि त्यांच्या माध्यमातून 3ही दिवस आम्हाला जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. बॅटची टॉप एज आणि चेंडू चालक अगदी एसट्यांच्या पाठीमागे डॉट बॉलनं मात्र पाहू शकेल सांगता. आणि स्पर्धेला जरूर जयांशी सुद्धा मात्र एन्जॉयमेंट करते यूट्यूबच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे मात्र आपण पाहत आहोत. आणि 3 षटकाचा केली ते मात्र संपन्न झाला. 8च्या धावगतीने आतापर्यंत फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 24. आणि येणाऱ्या 12 चेंडूच्या केल्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. ज्या प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या अगदी चौफेर बाजूला मात्र जे आपण प्रेक्षक पाहतोय त्या सर्वांचं आपण करूया एक विराज स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दीपेश. पहिला चेंडू, चांगला टप्पा, विजयापासून 2 पावलं दूर. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि आज बाप्पाने खऱ्या अर्थाने या संघाला आशीर्वाद दिला असं म्हणायला हरकत नाही आहे. चांगला मात्र या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या चेंडूला मात्र बॅटचा फ्लो त्याने ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्यांनी एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. स्कोर आर लेवल. फक्त विजयासाठी आता मात्र इथे 1 धाव आणि ती विजयाची धाव साहिलच्या बॅटमधून निघेल का. नवनिर्वाचित ते उमेदवार आहेत आणि आज त्यांना विजयाची धाव मात्र जोडावी लागेल. डॉट बॉलला मात्र सांगता पाहिली. ओव्हर पिच, फटका हवेत, उंची जास्त फटक्याला आणि चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आय थिंक विश्वाला चेंडू उमगला नाही, डोळ्यावरती सूर्याची किरण आली असावी. चला हरकत नाहीये, आपण या ठिकाणी एक कौतुक करूया जानूसपूर इताडी बस संघाचं, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चांगला खेळ तुम्ही साकारला. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा सामना